नमस्कार. मी प्राध्यापक बी जी मांगले. तुम्हा सर्वांचं जागर टाइम्समध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजचा मराठा आंदोलकांचा 5वा दिवस. खराडी बायपास पासून पुण्यातून हे मुंबईकडे आज रवाना होत आहे. मला काही गोष्टी तुम्हाला या सांगायच्या आहेत त्या अशा की हा जो मोर्चा आहे हा किती भव्य आहे. जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं की साधारणपणे 70 किलोमीटर लांबीचा रस्ता यानं व्यापलाय. किती? सुमारे 70 किलोमीटर लांबीचा. म्हणजे एक जागतिक विक्रम आहे. इतक्या प्रचंड मोठ्या संख्येने हे मराठे मुंबईला आरक्षण आणण्यासाठी जायला निघालेले आहेत. रेग्युलर नियतपणे त्यांचं जे मत आहे आणि त्यांची जी मागणी आहे या मागणीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसल्यामुळं ह्या महाराष्ट्राची जी आर्थिक राजधानी आहे, जी राजकीय राजधानी आहे, त्या राजधानीमध्ये जाऊन हे मराठे आरक्षणासाठी म्हणजे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत आणि त्यांना साथ देण्यासाठी सगळे मराठी गेलेले आहेत. एक विशेष विनंती मनोज जरांगे पाटलांनी केलेली आहे ती अशी आहे की 26 तारखेला राज्यातून जिथं जिथं मराठा आहे त्या सगळ्या मराठ्यांनी मुंबईला यावं आणि हा जो दबाव आहे हे दबाव प्रचंड मोठा वाढवावा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी 2 टप्प्यात करणार आहे. काही घटकाला धरून एक मराठा आरक्षण आणि उदाहरणार्थ मुख्यमंत्री, मराठा आरक्षण आणि देवेंद्र फडणवीस, मराठा आरक्षण आणि अजितदादा पवार, मराठा आरक्षण आणि छगन भुजबळ. तर अशा पद्धतीनं या थोड्याशा गोष्टी मी वेगळ्या पद्धतीनं मांडल्या असल्यामुळं त्या घटकामध्ये कसं मराठ्यांच्या आरक्षणाला काय मदत होते ही भूमिका आपण आज तपासतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकणं फार महत्वाचं आहे. जरांगे पाटलांनी एक सगळ्यात महत्वाची भूमिका मांडलेली आहे की 26 तारखेला राज्यातील प्रत्येक गावातून जिथं जिथं मराठा आहे त्या सगळ्यांनी मुंबईला यावं. जे वाहन असेल त्या वाहनाने यावं, जसं यायचंय तसं यावं, पण मुंबईमध्ये प्रत्येक गल्ली बोळामध्ये मराठा दिसला पाहिजे आणि या मराठ्यांच्या दबावाचं राजकारण प्रचंड मोठ्या प्रमाणात दबाव शासनावरती पडला पाहिजे. दबावाचा हा माहोल इतक्या टोकाला गेला पाहिजे की आता शासनाला असं वाटावं की अरे नाही, आता कोणत्याही परिस्थितीत या गोष्टी करून कायदा आपल्याला करून यांच्या हातात दिल्याशिवाय हे मराठे ही मुंबई सोडणार नाहीत असं वाटलं पाहिजे. इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण झाला पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं काही घटकाला धरून आपण या मुंबई मराठा आरक्षणाच्या बाबतीतले चर्चा करणार आहोत. त्यातला सगळ्यात पहिला महत्वाचा घटक आहे तो म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदेने सांगितलं की फेब्रुवारीमध्ये आम्ही विशेष अधिवेशन घेऊन त्यानुसार आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार आहे. आता आम्ही 7 दिवसामध्ये 1.5 लाख माणसं नेमलेली आहेत आणि मराठ्यांचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी आम्ही सर्वेक्षण करत आहोत. जरांगे पाटलांनी सांगितलं हे सगळं चांगलं आहे. आम्हाला आरक्षण हे 50% आतलं पाहिजे आहे. आम्हाला आरक्षण कुणबी नोंदीतून प्रमाणपत्र घेऊन कुणबी जे 83 खाली घटनेने दिलेला अधिकार आहे त्या अंतर्गत आम्हाला आरक्षण पाहिजे. तुम्ही जर आम्हाला 50%च्या वरचं जर आरक्षण देत असाल तर गेल्या 40 वर्षापासूनची लढाई जी चालू आहे त्याच लढाईचा हा पुन्हा उत्तरार्थ भाग सुरुवात होईल आणि ते कधी मिळेल नाही मिळेल, 50%च्या वरती घटनेनं आरक्षण दिलं जातंय नाही जातंय, सगळ्या गोष्टी ह्या जर तरच्या आहेत. ते निश्चित असं काही नाही. म्हणून घटनेनंच दिलेल्या कुणबी आरक्षण तुम्ही आम्हाला द्या अशा पद्धतीची मागणी केली आहे. त्यांनी सांगितलं फेब्रुवारीमध्ये आरक्षण आहे, 1.5 लाख लोक सर्वेक्षणासाठी घेतलेले आहेत आणि घर घर जाऊन हे करतात. हे सगळं काही सत्य आहे, हे फार चांगलं आहे, दुमत असायची गरज नाही. पण हे टिकाऊ आहे का, शाश्वत आहे का असा प्रश्न त्याने विचारला. ज्यावेळेला 26 दुसरा महत्वाचा भाग मी थोडक्यात चर्चा अशी करतोय की आता नाही तर पुन्हा कधीही नाही. याचा अर्थ असा त्यांनी सांगितले 26 तारखेला अख्ख्या महाराष्ट्रातून प्रत्येक गाव गल्लीतून मुंबईकडे मराठ्यांनी यायला हवं
आणि आपलं जे दबावचं राजकारण आहे हे टोकाचा दबाव निर्माण झाला पाहिजे शासनाला. प्रत्येक मुंबईतल्या गल्लीबोळात मराठा दिसला पाहिजेत आणि असं वाटलं पाहिजे शासनाला आता आपल्याला गत्यंतर नाही, मराठ्यांना तात्काळ आरक्षण द्यावं लागेल. मित्र, हे सांगण्यापाठीचा मुद्दा काय माहित आहे, गेल्या साधारणपणे 1980 पासून म्हणजे अण्णासाहेब पाटलांच्या पासूनचा हा इतिहास आहे असं आपण गृहीत धरू तर इतक्या वर्षामध्ये म्हणजे 40 वर्षामध्ये मराठ्यांना आश्वासनाखेरीज फारसं मोठं काही हातात पडलंय असं दिसून येत नाही. काही वेळा अडचणी सांगतात. प्रत्येक नेता हे निश्चित सांगतो की आम्ही मराठ्यांना आरक्षण देण्यास बांधील आहोत आणि सुरुवात करताना म्हणतात की ओबीसीच्या ताटातलं काहीही काढून आम्ही देणार नाही. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही देण्यास बांधील आहोत म्हणतात आणि प्रत्यक्ष आम्ही काय जणू ओबीसीच्या हातातलं काढून घेऊन मागतायत का मराठे? नाही ना, तसंही नाही ना. मग हे अशा पद्धतीचे अट घालून बोलतात का हेच काही समजत नाही मराठ्यांना. म्हणून आताचा जो दबावाचा जो भाग निर्माण झालेला आहे, मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली जे प्रचंड मोठ्या संख्येनं जे मराठे मुंबईला निघालेले आहेत त्याचा दबाव किती पडला हे कालच्या पुण्यातल्या गोष्टीवरून लक्षात आलंय. पुणे जवळपास बंद पडायला लागलं होतं आणि ह्याची सगळी म्हणजे माहिती याची डोळा सगळ्या बातमीदारांनी मंत्र्यांच्यापर्यंत सगळं पोहोचवलेलं आहे. आणि एक म्हणजे मोठं शहर ज्यावेळेस आंतरवाली सराटीतून जालन्यातनं बाहेर पडल्यानंतर एक मोठं शहर म्हणजे पुणे आणि या पुणे शहराची काल एका दिवसामध्ये वाहतात व्हावी इतक्या प्रचंड मोठ्या संख्येने 70 किलोमीटर लांबीच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या नुसत्या मराठ्यांच्या. म्हणून हे लाखोने निघालेले जे मराठे आहेत या मराठ्यांच्या मागणीचा दबाव जो आहे हा शासनावर पडला पाहिजे. तुम्ही घाबरू नका. मी सुद्धा तुम्हाला एक मनापासून विनंती करतो. हो, हे बरेच जण सांगतील, बरेच देख दाखवतील, असं व्हायलंय तसं व्हायलंय, गोरगरिबांचं खाण्याचा प्रॉब्लेम आहे, अमक्याचा. अहो, मराठे 250 पेक्षा जास्त नुसत्या हे आंदोलन काळामध्ये मराठ्यांनी आत्महत्या केल्या. टोकाची भूमिका आहे. त्यांचा विचार जरा पण करणार नाही का खुळे आहेत हे सगळे मराठे इथपर्यंत यायला? गेल्या 40 वर्षापासून आरक्षण देतो आम्ही, बांधील आहोत आम्ही, शाश्वत देणार, टिकाऊ देणार, सगळ्या गोष्टी मराठ्यांनी ऐकलेल्या आहेत. आणखी किती काळ ऐकवायचं आहे? काही पत्रकार बंधू तर टोकाचं काहीतरी विचारायचा प्रयत्न करतात, पण त्या सर्वांनी हे लक्षात घ्यावं, आताचा जो दबाव आहे नेतृत्व मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली निघालेला हा प्रचंड मोठा मोर्चा म्हणजे शासनावरचा दबाव आहे आणि हा दबाव आपलं काम करेल असं आम्हाला निश्चित वाटतं. कारण जरांगे आणि मराठा आरक्षण आता दोन्ही गोष्टी एक आहेत. मी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. आतापर्यंत मराठ्यांना जे काही नेतृत्व मिळालं हे प्रत्येक जिल्ह्यातनं असं नेतृत्व आलेलं होतं. चांगले आहेत, प्रश्न उद्भवत नाही. पण मनोज जरांगे पाटील हे अशा पद्धतीचं नेतृत्व मिळालं की त्यांना व्यक्तिगतरित्या कोणत्याही प्रकारची या आंदोलनातनं अपेक्षा नाही. ते म्हणतात मराठ्यांच्या मुलांच्या लेकरा बाळांच्यासाठी मी ही लढाई लढतोय आणि यानंतर मी कदाचित डोंगरात निघून जाईल, यानंतर मी काहीही करणार नाही, केवळ सामाजिक असेल, मला राजकीय इच्छाशक्ती नाही. म्हणून मी सर्व मराठ्यांना म्हणतो की त्यांना जर राजकीय इच्छाशक्ती नाही, हे सगळ्या मराठ्यांना पटले, ते सगळे मुंबईकडे निघाले. मित्र हो, अजूनही सुद्धा वेळ गेला नाही. मी सुद्धा आपल्याला विनंती करेन, ठीक आहे सरकार ओरडतंय, हा दबाव वाढला पाहिजे हे लक्षात घ्या की असं करू नका, इतक्या संख्येने येऊ नका. आता तर परिस्थिती अशी आहे की पश्चिम महाराष्ट्रातनं जे आता बांधव निघालेले आहेत त्या सर्वांना नोटिसा काढाय, पोलिसांच्या तर्फे नोटिसा निघालेल्या आहेत, शासन नोटिसा काढतंय की तुम्ही आता अशा पद्धतीने निघतात, कसे निघतात, का निघतात, तुमचं वाहन नंबर काय, तुमच्या तिथं असं करू नका, तिथं घाण करू नका, तिथं दंगा होणार नाही, ह्या सगळ्या अटी घालून त्यांना नोटिसा दिल्या जातात. मित्रो, हा सगळा दबावाचा भाग असा आहे की शासन तुम्ही मुंबईला येऊ नये आता उर्वरित मराठ्यांनी ही भूमिका घेऊन तुम्हाला नोटिसा देतात. याचं लक्ष ठेवा, हे लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला म्हणतो आता नाही तर कधीच नाही, या भूमिकेतून तुम्ही मुंबईला निघणं आणि हा जो दबावाचा जो भाग आहे हा दबाव अत्यंतिक टोकाला नेणं हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. पश्चिम महाराष्ट्र, मी तुम्हाला हे सांगू का, दुसरी एक महत्वाची गोष्ट मी सांगतो की
देवेंद्र फडणवीस आणि मराठ्यांचं आरक्षण याचा फार मोठा गहरा संबंध आहे, अगदी जवळचा संबंध आहे मित्र. काही दिवसापूर्वी ज्या वेळेला त्यांची सत्ता नव्हती, भारतीय जनता पार्टीची सत्ता नव्हती, त्यावेळेला देवेंद्र फडणवीस नेहमी माध्यमातून म्हणायचे की जर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता असती तर मी 2 मिनिटात आरक्षण मंजूर केलं असतं, मी आरक्षण निश्चितपणे भाजपनं आरक्षण दिलंच असतं. मग आता तर तुमचीच सत्ता आहे. का मराठ्यांना जे 400-500 किलोमीटर चालायला लावतात? का इतक्या दिवस 7 महिने थांबलेले आहेत? मनोज जरांगे पाटील म्हणतात आम्ही 7 महिने थांबलेलो आहोत. का इतक्या दिवस तुम्ही थांबायला लावताय? का ह्या लोकांची परवड करताय? 200-250 लोक मेलेत हे गृहीत धरा. कित्येकांनी रक्तानं पत्र लिहिलेले आहेत, कित्येक जणांनी हे जग सोडलेलं आहे या आरक्षणासाठी. मग इतक्या व्याप करण्याची काय आवश्यकता आहे साहेब? जर तुम्ही त्यावेळेला असं म्हणत होता तर आता तुम्हाला अडचण काय, असा मराठ्यांचा सगळ्यांचा तुम्हाला प्रश्न आहे सर. मराठ्यांना आरक्षण भाजपच देणार म्हणता, मग आता का नाही, आता तुम्ही का पुढाकार घेत नाही, अशा सगळ्या मराठ्यांचा तुम्हाला एक सवाल आहे. म्हणून मी सांगतो तुम्हाला माझ्या दृष्टीने एक सगळ्यात महत्वाचा सल्ला. मुंबईत सगळ्यांना त्रास होईल. मुंबईत लोक रोजीरोटी करणारे, ह्याच्यानं जाणारे, दररोजच्या मिळवून खाणारे असे सगळे आहेत आणि या लोकांना त्रास होतोय, तुम्ही कशाला मुंबईत येत आहे असं सगळे म्हणतील. पण मित्र हो, हाच दबाव आहे हे लक्षात घ्या. हे तुम्ही जर का जाणीवपूर्वक करायचा प्रयत्न करा, तुमच्या मित्रांना वगैरे सगळ्यांना सांगा तुम्ही या मोर्चामध्ये सामील व्हा. या मोर्चाची संख्या अनेक कैक पटीनं वाढू द्या आणि सगळं काही हे मान्य आहे ना. मला म्हणतात ते मुंबई बंद पडेल, आम्ही विनंती करतो, हो कदाचित पडेल. ती तुमची जबाबदारी आहे ना, शासनाची जबाबदारी आहे. मग तीच शासनाची जबाबदारी पाळून तुम्ही या मराठ्यांना आरक्षण द्या, म्हणजे हा जो आता या मोर्चाचा जो उद्देश आहे तो उद्देशही सफल होईल. दुसरे एक नेते आहेत अजितदादा पवार. अजितदादा पवार त्या आरक्षणाच्या निमित्तानं अगदी अभावानं बोलतात. अर्थात आम्हाला असं म्हणायचं नाही की ते मराठ्यांचे आहेत म्हणून त्यांनी मराठ्यांच्या आरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, ठीक आहे, तसं नाही. पण त्या एका घटनात्मक, तुम्ही इतक्या मोठ्या पदावर बसलेला आहात, तुम्ही या आरक्षणासाठी काय करतात हे सगळे मराठे विचारायला लागले. या मोर्चामधले सगळे मराठे असं विचारले की अजितदादा प्रचंड मोठे ताकदवान, आपण म्हणतो दादा माणूस म्हणतो, मग या दादांचं कर्तृत्व दिसू द्या, अशा सगळ्या मराठ्यांची चर्चा आहे. दादा तुम्ही ऍक्टिव्ह मोडमध्ये या, अजूनही ऍक्टिव्ह मोडमध्ये या. पुढचा माणूस जो आहे तो म्हणजे छगन भुजबळ. खरं तर छगन भुजबळ हे एक प्यादा असावं अशा पद्धतीने त्यांचा वापर होतोय. ते अडचणीत आलेले आहेत. ईडीच्या नोटिसा असेल, जेल मधला त्यांचा प्रवास असेल, या सगळ्या गोष्टीनं भुजबळ साहेब अडचणीत आलेले आहेत आणि अशा वेळेला त्यांचा वापर होतोय की काय अशी आम्हाला शंका आहे. ते मनापासून मराठ्यांना विरोध करतायत असं दिसून येत नाही बरं का, पण ते एवढा ठोक विरोध करतात, ठोस विरोध करतात की सगळे मराठे त्यांच्यावर नाराज आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. आता म्हणतात मी असं बोललोच नाही. कुणबी प्रमाणपत्र देत आहे शासन, हे सगळं चुकीचं आहे. अरे आता कशा कुणबी नोंदी सापडल्या? अरे तुम्ही कधी शोधलाच नाही. तर जर शोधला असता तर यापूर्वी सापडल्या असत्या. आणि तुम्हाला या घटनेनं कुणबी लोकांना घटनेनंच आरक्षण दिलेलं आहे ओबीसी मधून, ते देता आलं असतं. आज तुम्ही म्हणाला इतक्या मोठ्या संख्येच्या मराठ्यांना कसं काय आम्ही त्या ओबीसी मध्ये आम्ही हे करू? अहो दादा, आम्ही तुम्हाला एक साधा प्रश्न या मराठ्याने तुम्हाला विचारलेला आहे की हा प्रश्न तुम्ही का विचारता? तुम्ही कोणतं आंदोलन केलं होतं ओबीसीच्या साठी? तुम्ही कोणते कागदपत्र भरली होती ओबीसीसाठी? तुम्ही कुठली माहिती दिली होती ओबीसीचे आरक्षण मिळवण्यासाठी? काही नाही. एका मराठा मुख्यमंत्री होते शरद पवार, त्यांनी तुम्हाला जाता जाता मंडळ आयोगाच्या शिफारसीप्रमाणे आरक्षण दिलं. किती सोपं झालं. तुम्ही त्याचे
म्हणजे मोठे नेते म्हणून आज मिरवू शकता, पण या मराठ्यांना गेली 43-40 वर्षाहून अधिक काळ संघर्ष करावा लागतोय, हे भुजबळ साहेब तुम्ही लक्षात घ्या. बरं, हा संघर्ष साधा सोपा नाही आहे. कित्येकांनी हे जग सोडून गेले तो. अर्थात आता एक त्यांच्या दृष्टीनं वाईट बातमी आम्ही काल पेपरला वाचली की उद्या येणारा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन जो आहे, या प्रजासत्ताक दिनाला त्यांच्या हस्ते झेंडावंदनच कुठं नाही, अशी मी काल आता बातमी वाचली. दुःख वाटलं. तथापि हे दुःख वाटल्यापेक्षा एका अर्थानं बरंही वाटलं, अशा माणसाच्या हातात प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य जावं की जो सगळ्या समाजाचा आहे. कुठल्या तरी एका विशिष्ट समाजासाठी काम करणाऱ्या माणसाकडं हे स्वातंत्र्य किंवा हे मंत्रीपद, घटनात्मक पदच जाऊ नये. मी एक या ठिकाणी म्हणजे पोलिसांच्या नोटिसा आंदोलकांना आता निघतायत, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, थोडीशी वेगळी घटना अशी. पश्चिम महाराष्ट्रातनं म्हणावं तशा संख्येनं मराठे मुंबईला गेलेले नाहीत, आता निघतायत असं दिसतंय. त्या सगळ्यांना पोलिसांच्या नोटीस येतील. काही घाबरू नका. अहो बेळगाव बघा, जे महाराष्ट्रात येऊ इच्छित आहे. मी या ठिकाणी एक गोष्ट सांगू की जर बेळगाव मधल्या लोकांना जर या आंदोलनामध्ये या म्हणावं लागलं असतं तर आणखी 10 किलोमीटर लाईन वाढली असती. एवढे बेळगावकर आपल्या या मोर्चात आले असते. पण तो जर भाग आहे. मला इतकंच म्हणायचं आहे की आज जो माहोल तयार झालेला आहे, हा माहोल याच्यापेक्षा वाढवत अशा पद्धतीनं नेला पाहिजे की आता शासनावरचा दबाव हा अत्यंतिक झाला पाहिजे. पुण्यामध्ये त्यांनी अनुभवलेला आहे की इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आलेल्या वाहनाने आणि मराठ्यांच्यामुळं पुणे बंद पडलं, मुंबईचे काय हाल होतील. तर ही घटना लक्षात घेऊन सगळ्या जेवढ्या मराठ्यांना अजूनही मुंबईला जाता येणं शक्य आहे, त्या सर्वांनी जायला काही हरकत नाही, असं माझं ठाम मत झालेलं आहे. अर्थात लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने, जसं जरांगे पाटील नेहमी सांगतात ते मी तुम्हाला हे करेल. मित्रो, आरक्षण फार दूर नाही. आरक्षण फार दूर नाही. ज्या पद्धतीनं आता त्यांनी सांगितलं, मुख्यमंत्री सांगतात की पुढच्या फेब्रुवारीमध्ये आम्ही विशेष अधिवेशन घेऊन देणारच आहोत. ह्या सगळ्या उद्याच्या गोष्टी आहेत, जर तरच्या गोष्टी आहेत. आणि जे आरक्षण मागितलंय ते ओबीसी प्रवर्गातून, ज्यासाठी 54 लाख नोंदी ज्या सापडलेल्या आहेत, त्या 54 लाख बांधवांना कुणबी प्रमाणपत्र द्या आणि त्या माध्यमातून कायदा करा, अशी जरांगे पाटलांची छोटीशी भूमिका आहे. ती भूमिका ही आता फार दिवस काही रेंगाळेल असं नाही. काही क्षणात, काही दिवसात याचा निकाल लागेल. तेव्हा सगळ्या मराठा बांधवांनी खरं तर त्रास सहन करा, पण मुंबईला चला असं म्हणावंसारखं वाटेल. इतक्या अर्जवानं जरांगे पाटलांनी सांगितलंय. आहेत कोट्यावधी मराठे मुंबई जवळ आता निघाले, पण शिल्लक राहिलेले असतील त्यांनी सुद्धा ही जी भूमिका आहे जरांगे पाटलांची, ही भूमिका एवढ्यासाठी आहे की मराठ्यांच्या आंदोलनाची धग जी आहे ही शासनाला जास्तीत जास्त जाणवावी आणि लवकरात लवकर त्यांनी. सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी आज सांगतो. माझ्या आज व्हिडिओचं जे नाव मी ठेवलेलं आहे, जरांगे पाटलांनी जाळच काढला. हे एवढ्यासाठी दिलेलं आहे की मराठ्यांची संख्या कुणाला वाटत नव्हतं, शासनालाही वाटत नव्हतं. शासनानं का आजपर्यंत बऱ्यापैकी दुर्लक्ष आहे, शासनानं दुर्लक्ष करायचं ठरवलेलं होतं असं जरांगे पाटलांनी सांगितलंय की एवढे मराठे जरांगे पाटलांच्या पाठीशी उभे राहतील असं शासनालाही वाटत नव्हतं. पण त्या जरांगे पाटलांनी कमाल केली आणि लाखो माणसं त्यांच्या पाठीशी आली, लाखो वाहनं घेऊन आली आणि आपण म्हणतो ना टोकाचं काम केलं, जाळच काढला मित्रांनो. अशा पद्धतीचं म्हणावंसारखं वाटतंय. म्हणून मी आजचं हे अशा पद्धतीचे या पोस्टला ते नाव दिलेलं आहे. तुम्हाला मी पुन्हा विनंती करतो की माझा हा व्हिडिओ आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.